विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्य चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा देवाकडे धावा सुरू झालाय। खरं तर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी दाट शक्यता आहे। मात्र गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात योजनांचा धडाका लावून जनतेचा विश्वास संपादित केलेल्या एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते उत्सुक आहेत। त्यामुळेच कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावातील हनुमान मंदिरात जाऊन साकडं घातलंय। यावेळी करवीर मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांना राज्यमंत्रीपद आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी प्रार्थना करण्यात आली आहे। तमाम जनतेची इच्छा अशी आहे की बाबा जे कॉमन मॅन म्हणून ज्यांनी 2.5 वर्ष काम केलं आणि जनतेच्या गळ्यातले ताईत बनले व अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असे आदरणीय आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेब यांना या मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी महायुतीतून, यासाठी आज आम्ही कसबा ठाणे ग्रामस्थांच्या व शिवसेनेच्या वतीने आमचे ग्रामदेवत मारुतीचरणी प्रार्थना केली आहे की एकनाथभाई शिंदे साहेब यांना परत एकदा या राज्याची मुख्यमंत्री पदाची धुरा मिळून या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी अशी आम्ही आज मारुतीचरणी प्रार्थना केलेली आहे। त्याचबरोबर आम्ही मारुतीला आज आरती करत असताना एक साकडं घातलंय की आमच्या करवी विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार आदरणीय चंद्रदीप नरके साहेब यांना सुद्धा या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळावी। तर करवीर तालुक्यातील येवती गावचे माजी सरपंच सागर जाधव यांनी देखील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीला दंडवत घालत एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याची प्रार्थना देवीकडे केली आहे। मी आई अंबाबाईची चरणी आज दंडवत घालत आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच विराजमान व्हावेत असे माझ्या वतीनं संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची तसेच लाडक्या बहिणींची इच्छा आहे की एकनाथजी शिंदे साहेबच आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच निवडणुकीला महायुती सामोरे गेली आणि त्याचंच यश एवढे जे 200 पार जे आकडा जे झाला त्याचं एकमेव श्रेय जर असेल तर एकनाथजी शिंदे साहेब आहेत। आणि माझं या निमित्तानं सांगणं आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना की एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच आपण इलेक्शनला सामोरे गेलो, तसंच तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्रातली मनं जिंकावी असं माझं प्रामाणिक मत आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी महाराष्ट्रातल्या शिंदे गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपासून आमदारांची पाहायला मिळते। मात्र मुख्यमंत्री पदासाठी नेमकं कोणाचं नाव फायनल होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।